नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार शहरातील सिडको आणि सातपूर परिसरात अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबवण्यात आली। काल दुपारच्या सुमारास झालेल्या या कारवाईत टपऱ्या, पत्र्याचे शेड्स, हातगाड्या आणि पक्की बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली। या कारवाई दरम्यान काही ठिकाणी अतिक्रमणधारक आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाले, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे मोहीम सुरळीत पार पडली। सिडकोचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या पाथर्डी फाटा चौकापासून ते सिडको रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावरील हातगाड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या। मागील काही दिवसांपासून अतिक्रमण वाढल्यानं या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती, मात्र या धडक मोहिमेमुळे नागरिकांचा कोंडलेला श्वास मोकळा झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं। या कारवाईत नम्रता पेट्रोल पंप परिसर, सिडको रुग्णालय चौक, ताज हॉटेल लगत तसेच विविध भागातील चायनीज स्टॉल, अंडा बुर्जी सेंटर, स्वीट मार्ट आणि वाईन शॉप समोर उभारलेले तब्बल 8 ते 10 स्टॉल्स व हातगाड्या हटवण्यात आल्या। 2 ट्रक साहित्यही जप्त करण्यात आलं। अतिक्रमण विभाग उपायुक्त जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको विभाग प्रमुख निखिल तेजाळे, मेहुल दवे, प्रकाश नाठे यांच्यासह नवीन नाशिक व पंचवटी विभागाची पथक, ट्रक व जेसीबीच्या मदतीने मोहीम पार पडली। या कारवाईमुळे सिडको आणि सातपूर परिसर अतिक्रमण मुक्त होऊन वाहतुकीला मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।